नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 36व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नुसत्या स्पर्शाने अथवा इच्छेने दुसऱ्याचे विचार बदलून टाकण्याचे जसे अद्भुत सामर्थ्य त्यांच्या अंगी होते, त्याचप्रमाणे दुसऱ्याचे रोगसुद्धा स्वतःच्या अंगी ओढून घेण्याचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या अंगी असे. तरी पण या सर्व सामर्थ्याचा ते क्वचितच उपयोग करीत. मथुरबाबूंच्या पत्नीचा जगदंबा दासीचा संग्रहणी रोग त्यांनी स्वतःवर ओढून घेतल्याचे मागे आलेच आहे. आणखी एका वेळी एक जण अंगावर कोड असलेला मनुष्य त्यांच्याकडे आला व माझ्या अंगावरून आपण एक वार नुसता हात फिरवला म्हणजे माझा रोग नाहीसा होईल असे म्हणून हात फिरवण्याबद्दल फार काकुळतीस येऊन त्यांची प्रार्थना करू लागला. श्री रामकृष्णांना त्या माणसाची फार दया आली व ते म्हणाले, मला तर बुवा काही माहीत नाही, तरी पण तू म्हणतच आहेस तर फिरवतो बापडा तुझ्या अंगावरून हात. आईची इच्छा असेल तर रोग बरा होईल असे म्हणून त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्या साऱ्या दिवसभर श्री रामकृष्णांच्या हाताला अशा वेदना होत होत्या की त्यांना त्या सहन करवेनात. अखेरीस ते म्हणू लागले, आई, पुन्हा असले काम मी कधी करणार नाही, मला क्षमा कर. श्री रामकृष्ण सांगत असत, त्याचा रोग बरा झाला, पण त्याचा भोग मला भोगावा लागला. श्रीयुत विजयकृष्ण गोस्वामी हे डाक्का येथे राहत असता एक दिवस घराचे दार बंद करून ध्यान करत होते. काही वेळाने त्यांना असा भास झाला की श्री रामकृष्ण आपल्यासमोर बसले आहेत. कदाचित आपल्याच डोक्याचा हा खेळ असेल असे वाटून समोरील मूर्तीकडे सरसावून त्यांनी त्या मूर्तीला स्पर्श केला व हात पाय वगैरे नीट चाचपून पाहिले. तेव्हा त्यांची खात्री झाली की हे प्रत्यक्ष श्री रामकृष्ण देवच आहेत. कलकत्त्यास आल्यानंतर एक दिवस ते दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनास आले असता त्यांनी वरील घटना सर्वांसमक्ष श्री रामकृष्णांना सांगितली. ते म्हणाले, देश विदेश, पहाड पर्वत खूप हिंडून अनेक साधू महात्मे पाहिले, पण यांच्यासारखा एकही पुरुष पाहण्यात आला नाही. इथे ज्या भावांचा पूर्ण प्रकाश दिसून येतो त्यापैकी कुठे पै तर कुठे पैसा तर कुठे आणा, फार फार तर 2 आणे इतकाच प्रकाश पाहिला. 4 आणेसुद्धा कुठे पाहिला नाही. आमच्याकडे पाहून थोडे हसत श्री रामकृष्ण म्हणत, काय म्हणतो तरी काय? आमच्याकडे पाहून थोडे हसत श्री रामकृष्ण म्हणतात, काय म्हणतो तरी काय हा विजयकृष्ण? त्या दिवशी डाक्यात जे काही मी पाहिले ते आपल्याला नाकोबल करून सोयच नाही. आपण नाही म्हणालात तरी मी ऐकणार नाही. आपण दिसायला साधेभोळे दिसता म्हणूनच आम्हाला. विजयकृष्ण म्हणाला, त्या दिवशी डाक्यात जे काही मी पाहिले ते आपल्याला नाकोबल करून सोयच नाही. आपण नाही म्हणालात तरी मी ऐकणार नाही. आपण दिसायला साधेभोळे दिसता म्हणूनच आम्हाला असे गोंधळात पाडता आणि काही पत्ताच लागू देत नाही. आपले दर्शन घेण्यालाही काही मोठा त्रास पडत नाही. दक्षिणेश्वर म्हणजे काय, 1-1.5 तासाचा रस्ता. बरे, वाहनांचीही कमतरता नाही. नौका आहेत, बग्ग्या आहेत, गाड्या आहेत. वाटेल तेव्हा सहज येता येते. इतके अगदी आमच्या घराच्या जवळ येऊन बसला आहात म्हणून आम्ही आपल्याला ओळखले नाही. आणि हेच जर आपण एखाद्या पहाडावर, एखाद्या दुर्गम गुहेत जाऊन बसला असता आणि आपल्या दर्शनासाठी आम्हाला उपाशी तापाशी दिवसचे दिवस रानावनात भटकावे लागले असते, म्हणजे मग आम्ही आपल्याला योग्य मान ठेवू आम्ही आपला योग्य मान ठेवू लागलो असतो. आता म्हणजे असे वाटते की आपल्या घराजवळ जर इतके आहे तर दूर रानावनात आणि गिरीकंदरात याहून कितीतरी असेल, म्हणून आपल्याला टाकून देऊन उगीच इकडे तिकडे धावपळ करून मरत असतो झाले. अशा प्रकारे यथार्थ गुरुपदवीवर आरूढ होऊ नये. श्री रामकृष्णांच्या ठिकाणी आपल्या असाधारण शक्तीबद्दल यत्किंचित सुद्धा अहंकार नव्हता. किंबहुना त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशसुद्धा नव्हता. म्हणूनच त्यांना श्री जगदंबेने गुरुपदवीवर आरूढ केले होते. म्हणूनच त्यांना श्री जगदंबेने गुरुपदवीवर आरूढ केले होते असे म्हटले तर अधिक शोभेल. अद्वैताच्या अत्युच्च अवस्थेचा सदा सर्व काळ प्रत्यक्ष अनुभव घेत असताही परमेश्वराशी आपला आई लेकराच्या जिव्हाळ्याचा प्रेमसंबंध त्यांनी सदैव कायम ठेवला होता.
आपण अजाण लेकरू, आपल्या आईला सर्व काही समजते, ती सर्व शक्तिमती, आपण आपले नेहमी तिला आळवत असावे, ती काय करायचे ते करील, असा त्यांचा विलक्षण निर्भर असे. ते नित्य पहाटे व सायंकाळी परमेश्वराचे नामस्मरण करीत. हा नित्यनेम त्यांनी कधीही चुकू दिला नाही. त्यांचे नेहमी सांगणे असे की कलियुगात नामस्मरणासारखे दुसरे सोपे साधन नाही. नामस्मरणाने मनुष्याचे मन व शरीरही शुद्ध होते. त्यांच्या खोलीत श्री चैतन्य, श्री बुद्धदेव, श्री येशू ख्रिस्त वगैरेच्या तसबिरी असत. पहाटे उठून भावावेशात प्रत्येक तसबिरीजवळ जाऊन अत्यंत तन्मयतेने नाचत नाचत, टाळ्या वाजवीत वाजवीत आपल्या गांधर्वासारख्या मधुर आवाजाने ते नामस्मरण करीत. सायंकाळीही असेच. त्यावेळी ते कलकत्त्यास एखाद्या भक्ताच्या घरी असोत की दक्षिणेश्वरी आपल्या खोलीत असोत, सायंकाळ होताच एकदम सर्व गोष्टी बंद करून ते नामस्मरण करू लागत. खऱ्या खऱ्या तळमळीने अंतःकरणापासून ईश्वराची प्रार्थना कशी करावी हेच जणू काय ते यावेळी लोकांना शिकवीत. त्यांच्या या नामस्मरणाचे व प्रार्थनेचे एकच स्वरूप ठरलेले नसे. ज्यावेळी जो भाव उत्कट असेल त्याच भावाची प्रार्थना होईल आणि ती कोणत्याही देवाची असली तरी ती अगदी अंतःकरणापासून होत असल्यामुळे त्यांचे शब्द ऐकणाऱ्याच्या मनावर आपला ठसा कायमचा उठवीत. उदाहरणार्थ खालील प्रसंग पहा. पहाट झाली आहे, अजून भक्त मंडळी आली नाहीत. श्री रामकृष्ण तोंड धुवून आपल्या खोलीच्या पश्चिमेकडील दाराजवळ उभे राहून मधुर स्वराने ईश्वराचे नामस्मरण करीत आहेत. जवळ उभे आहेत. इतक्यात गोपाळची आई व आणखी 1-2 स्त्रिया येऊन श्री रामकृष्णाच्या दर्शनासाठी एका बाजूला उभ्या आहेत. श्री रामचंद्रांचे नामस्मरण करून श्रीकृष्णाचे नामस्मरण करत आहेत. कृष्ण कृष्ण गोपी कृष्ण, गोपी गोपी राखाल जीवन कृष्ण, नंद नंदन कृष्ण, गोविंद गोविंद. काही वेळाने श्री गौरांगाचे नामस्मरण करीत आहेत. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, हरे कृष्ण हरे राम, राधे गोविंद. मग थोड्या वेळाने म्हणत आहेत अलक निरंजन निरंजन म्हणून ते रडत आहेत. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळ उभे असलेल्या मंडळींच्या डोळ्यात पाणी आले आहे. श्री रामकृष्ण अश्रुगाळीत गदित स्वराने म्हणत आहेत, निरंजना ये रे माझ्या बाबा, तुला आपल्या हाताने भरवून मी कधी आपला जन्म सफल करीन. तू माझ्यासाठी देहधारण करून नररूपाने आला आहेस. मग जगन्नाथाजवळ जाऊन म्हणू लागले, जगन्नाथ जगतबंधो, हे दीनबंधो, मी तर कोणी जगाच्या बाहेरचं नाही, नाथ माझ्यावर दया कर. थोड्या वेळाने प्रेमोन्नत होऊन म्हणू लागले, उडीशा जगन्नाथ भजवी राजजी. आता नाचत पुन्हा नामस्मरण करू लागले. श्रीमन नारायण 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 नाचता नाचता गाऊ लागले. हलाम चार जन्य पागल, तारे कै पेलाम सई, ब्रह्मा पागल विष्णू पागल, पार पागल शिव, आर पागल शिव, तीन पागले युक्ती करे, भांगले नवदीप, आर एक पागल देखे एलाम वृंदावनेर माठे, राई के राजा साजाये, आपनी कोटाल साजे. धोतर गळून पडण्याची शुद्ध नाही. काही वेळाने आपल्या पलंगावर येऊन बसले.